तर विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत एका वेगळ्या टॉपिकवरती चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 महिन्यापासून आपले जे सर्व विद्यार्थी 12वी पासआउट झालेले आहेत, ज्यांनी एंट्रन्स एक्झाम दिल्या होत्या, त्या सर्व विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मी बिझी असल्यामुळे मला थोडंसं आपल्या या मेन टॉपिककडे म्हणजे आपल्या केमिस्ट्रीकडे माझं दुर्लक्ष झालेलं होतं. पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स देखील मला त्या संदर्भात आलेल्या आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भात थोडासा मी काल विचार करून आज एक नवीन निर्णय मी घेत आहे आणि तुमच्या सगळ्यांसमोर मी एका नवीन विषयासह आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, जनरल क्वेश्चन जो सगळ्या विद्यार्थ्यांचा असतो 11वी-12वी सायन्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा, तो म्हणजे सर हाऊ टू प्रिपेअर केमिस्ट्री, हाऊ टू स्टडी केमिस्ट्री, how to get 100 percentile in chemistry, how to get 70 marks, 70 of 70 marks in HSC board examination. सो मला केमिस्ट्री विषयामध्ये 70 पैकी 70 कसे मिळवता येतील? सर मला केमिस्ट्री काहीच येत नाही. सर मला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जमत नाही. सर मला फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल जमत नाहीत. सर मी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची तयारी कशी करू? आणि यासारखे असंख्य प्रश्न जे आहेत तुमच्या मनामध्ये आहेत, जे की 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत आणि येणाऱ्या 2026 मध्ये हे सर्व विद्यार्थी HSC बोर्ड एक्झाम देणार आहेत. त्याचबरोबर एप्रिल महिन्यामध्ये CETची एक्झाम देणार आहेत. त्याचबरोबर JEEची एक्झाम 2 सेशनमध्ये तुमचे होणारे विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी आणि एप्रिलमध्ये, आणि त्याचबरोबर मे महिन्याच्या फर्स्ट संडेला तुमची नीट एक्झाम असते. सो या सगळ्या एक्झामची तयारी करत असताना केमिस्ट्री हा सेंट्रल सब्जेक्ट आहे. मेडिकल असो किंवा इंजिनिअरिंग असो, केमिस्ट्री हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठीच आणि तुमच्या आत्ता मी जे तुम्हाला बोललो की तुमच्या सगळ्यांचे जे कॉमन क्वेश्चन्स आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आजपासून आपल्या या केमिस्ट्री बाय स्वामी सर या यूट्यूब चॅनलवरती डेली संध्याकाळी 10 ते 11 लाईव्ह येत आहे. मित्रांनो, या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की खूप अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विशेष करून पुढच्या वर्षी जे एंट्रन्स एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत, मग ते ड्रॉपर्स असतील किंवा 11चे स्टुडंट्स असतील किंवा आत्ता चालू 12वीमध्ये जे पुढच्या वर्षी म्हणजे 2026ला या सर्व एक्झाम देणारे असतील. सो सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट्रीचं वन स्टॉप सोल्युशन म्हटलं तरी चालेल. अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतो की तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आहेत केमिस्ट्रीच्या संदर्भात आणि HSC बोर्ड असेल किंवा एंट्रन्स एक्झाम असेल त्या संदर्भात तुम्ही मला लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये भेटू शकता आणि तुमचे जे काही अडचणी आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही तिथं शेअर करू शकता तुमच्या कमेंटमध्ये. सो आजपासून संध्याकाळी डेली आपण भेटतोय संध्याकाळी 10 ते 11 या टायमिंगमध्ये. आठवड्यातील जवळपास 5 दिवस मी लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मी तुम्हाला खास करून काय शिकवणार आहे, कुठल्या गोष्टीची चर्चा होणार आहे, कोणत्या गोष्टीसाठी आपण भेटत आहोत ते पाहूया. पहा, आपलं जे पण लाईव्ह स्ट्रीमिंग असणार आहे त्यामध्ये खास करून सर्व विद्यार्थ्यांचे जे कॉमन क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, काय आहेत तुमचे कॉमन क्वेश्चन्स त्याच्याबद्दल. हाऊ टू स्टडी केमिस्ट्री हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सर केमिस्ट्री या विषयाचा अभ्यास कसा करू. आता पहा, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास आत्ता आपण ऑगस्टमध्ये आहोत, 19 ऑगस्ट आज आहे. बोर्डाची परीक्षा जर बघितली तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षीपासून बोर्डाची परीक्षा म्हणजे या वर्षीपासून 11 फेब्रुवारीला तुमचे थिअरीचे पेपर चालू झालेत आणि विशेष म्हणजे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 26 ते 27 जानेवारीपासूनच सुरू होतात. इट मीन्स तुमच्याकडे आता फक्त 5 महिन्यांचा कालावधी आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना खूप टेन्शन आलं, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथून पुढे टेन्शन येतं की नंतर तर वाटतं की गॅप घेऊ की काय. सो अशी वेळ अजिबात तुमच्यावर येणार नाही, कारण तुम्ही जर आपल्या डेली लाईव्ह स्ट्रीमिंगला अटेंड केलात तर निश्चितपणे आत्ता जर तुमची केमिस्ट्री 0 असेल तर आणखी 1 महिन्यानंतर म्हणजे मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतोय की 19 सप्टेंबरपर्यंत तुमची केमिस्ट्री बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली असेल आणि तुम्हाला केमिस्ट्रीचा खूप कॉन्फिडन्स वाढलेला असेल. हे लिहून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सो तुमचा अभ्यास काहीच नाही. इट मीन्स ॲट दिस मोमेंट यू आर 0. तुम्ही आत्ता या मोमेंटला 0 आहात. केमिस्ट्री तुम्हाला बिलकुल जमत नाही तर अजिबात काळजी करू नका. स्वामी सर केमिस्ट्री यूट्यूब चॅनल तुमच्या सोबत आहे. सो जिथे कुठे असाल त्या ठिकाणावरून तुम्हाला, आणि विशेष म्हणजे हा टायमिंगसुद्धा मुद्दाम म्हणून मी संध्याकाळी उशिरा ठेवलेला आहे, रात्री ठेवलेला आहे. त्याचं कारण म्हणजे बरेच विद्यार्थी ऑफलाईन कोचिंगमध्ये बिझी आहेत, बरेच विद्यार्थी इतर काही ऑनलाईन कोचिंगमध्ये पण बिझी आहेत आणि बरेच विद्यार्थी जे आहेत ते
दिवसभराच्या स्केड्यूलमध्ये बिझी असल्यामुळे मी हा टायमिंग मुद्दामहून चूज केलेला आहे की संध्याकाळी 10 ते 11 आपण डेली सोमवार ते शुक्रवार लाईव्ह येणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या सगळ्या सेशनमध्ये मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. ओके, सो आता या सेशनमध्ये काय काय बघणार आहेत ते पण आपण बघूया. पहा, तुमचं जे पहिला कॉमन क्वेश्चन आहे, सर हाऊ टू स्कोर 70 ऑफ 70 इन HSC बोर्ड 2026. सो जे राहिलेले विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचा एक कॉमन क्वेश्चन आहे, तो म्हणजे सर मला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत, 70 ऑफ 70 घ्यायचे आहेत. म्हणजे केमिस्ट्री विषयात बोर्ड एक्झाममध्ये मला 100 पैकी 100 मार्क्स कसे घेता येतील. अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. नक्की लाईव्ह स्ट्रीमिंग अटेंड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत की कशा पद्धतीने आपण केमिस्ट्रीला 70 पैकी 70 मार्क मिळवू शकतो. चलो, दुसरा जो तुमचा कॉमन क्वेश्चन आहे सर्व विद्यार्थ्यांचा संबंध महाराष्ट्रामधून, तो म्हणजे हाऊ टू स्कोर 100% इन MHT CET 2026. सो येणारी जी आपली सीईटीची परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, ती साधारणतः 20-21 एप्रिलच्या दरम्यानपासून सुरू होते. म्हणजे अजूनही तुमच्याकडे 8 महिने आहेत. सो आत्ता जरी तुमची केमिस्ट्री 0 असेल तरी मी परत एकदा सांगतोय की तुमची केमिस्ट्री अतिशय स्ट्रॉंग आणि केमिस्ट्री विषयात तुम्हाला खूप चांगला इंटरेस्ट डेव्हलप होईल या पद्धतीने आपण काम करणार आहोत. सो तुम्हाला जर 100% हवे असतील तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. आणि विशेष म्हणजे नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, कारण आपले जे नवनवीन व्हिडिओज दररोज येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं तरच काय अपडेट आहेत आपल्या चॅनलविषयी किंवा नवीन काय गोष्टी येत आहेत तुमच्यासाठी त्याची तुम्हाला माहिती मिळणार आहे. आणि विशेष करून हा व्हिडिओ तुमच्या 11वी-12वीच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण तुम्हाला केमिस्ट्री अगदी साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये आणि केमिस्ट्रीची प्रत्येक कन्सेप्ट अगदी डीपमधला डीप कन्सेप्टसुद्धा या यूट्यूब चॅनलवरती नक्की भेटणार आहे. त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीची भीती वाटते आणि ज्या विद्यार्थ्यांना खूप काहीतरी खूप मोठं करायचं आहे आणि येणाऱ्या एंट्रन्स एक्झाममध्ये खूप चांगल्या पर्सेंटाईलनी पास व्हायचं आहे, तुम्ही बघितलं असेल तुमचे जे आत्ताचे सिनियर्स आहेत, आपली इंजिनिअरिंग काउन्सिलिंग सिरीज चालू होती पहा, त्याच्यामध्ये पहा जे टॉपचे कॉलेजेस आहेत पुण्या मुंबईचे, कट ऑफ अगदी 99.99 चालू आहेत, 100% कट ऑफ आहेत. मग तुम्हाला जर दी बेस्ट कॉलेज पाहिजे असेल, मग ते इंजिनिअरिंगचं असेल, फार्मसीचं असेल, ॲग्रिकल्चरचं कॉलेज असेल किंवा नर्सिंगचे कॉलेजेस असतील किंवा मेडिकलचे कॉलेजेस असतील, या सगळ्या कॉलेजेसमध्ये टॉपच्या कॉलेजला प्रवेश हवा असेल तर तुम्हाला आवश्यक आहे काय, तर तुम्हाला CETमध्ये 100% पाहिजे किंवा नीट JEEमध्ये 100% पाहिजे. आणि केमिस्ट्री हा विषय एवढा रंजक आहे विद्यार्थी मित्रांनो, अजिबात अवघड नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती वाटते केमिस्ट्रीमध्ये अभ्यास करताना. सो या सगळ्यांची भीती गायब करण्याचं काम आपण या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये करणार आहे. चलो, आता आणखी काही कॉमन क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांचे आहेत. हाऊ टू स्कोर 100% इन नीट JEE 26. बऱ्याच विद्यार्थ्यांना मेडिकलला जायचं आहे, इंजिनिअरिंगला जायचं आहे. त्याचप्रमाणे आता मेडिकल जर टार्गेट असेल, MBBSला जायचं आहे, टॉप गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जसं की GS ग्रांट्स मेडिकल कॉलेज मुंबई असेल किंवा BJ मेडिकल कॉलेज पुणे असेल, अशा नामांकित कॉलेजेसला जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्हाला नीटमध्ये केमिस्ट्रीमध्ये 100%च्या जवळपास म्हणजे ॲटलिस्ट 99 किंवा 100% केमिस्ट्रीला येणं गरजेचं आहे. आणि हे देखील खूप खूप सोपं आहे, ते मी लाईव्ह स्ट्रीममध्ये सांगणारच आहे तुम्हाला. सो या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण विद्यार्थी मित्रांनो भेटतोय डेली लाईव्ह स्ट्रीमिंग ऑन YouTube @10 to 11 PM. सो दररोज संध्याकाळी आपण 10 ते 11 या वेळेमध्ये भेटतोय आणि तिथंच तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही तुमच्या अडचणी असतील, ज्या कुठल्या केमिस्ट्रीच्या पॉईंटवरती तुम्हाला डाऊट्स असतील किंवा कन्सेप्ट क्लिअर झालेले नसतील, तिथं तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्की आपण तुमच्या त्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा तिथं 100% प्रयत्न करणार आहोत. पहा, आता या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मी काय काय डिस्कस करणार आहे, तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाची गोष्ट आहे की केमिस्ट्रीची थिअरी. कुठलीही परीक्षा देताना विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर तर सिलेबस तुमच्याकडे असला पाहिजे. सो केमिस्ट्रीची जी काही थिअरी आहे ती आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर वेगवेगळे जे डेरिवेशन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे डेरिवेशन्स आहेत फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. PV = nRT असेल, WMAX इक्वेशन असेल किंवा हाफ लाईफ पिरियड असेल, थर्मोडायनॅमिक्स टॉपिकचे डेरिवेशन्स असतील, सोल्युशनचे डेरिव्हेटिव्ज असतील, आयोनिक इक्विलिब्रियमचे डेरिव्हेटिव्ज असतील. सो वेगवेगळे जे डेरिवेशन्स आहेत त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्याचबरोबर नॉमेनक्लेचर हा विषय केमिस्ट्रीचा खूप जवळचा विषय मित्रांनो. केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर बेसिक ज्याचं स्ट्रॉंग आहे त्या विद्यार्थ्यांना अजिबात घाबरायची गरज नसते, कारण ज्याचं बेसिक स्ट्रॉंग आहे केमिस्ट्रीचं त्याला चांगला स्कोर येतोच.
आता विषय हा आहे की नॉमेनक्लेचर म्हणजे ही सुरुवात आहे. IUPAC नॉमेनक्लेचर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, त्याच्यावरती पण आपण डिस्कस करणार आहेत. त्यानंतर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये न्यूमेरिकल्स येतात विद्यार्थी मित्र, आणि इथंच सगळ्यात मोठी गपलत होते मुलांची. न्यूमेरिकल्सला मुलं घाबरतात, पण न्यूमेरिकल्सला घाबरण्यासारखं अजिबात काही कारण नाही, कारण सिंपल मॅथमॅटिक्स तिथं तुम्हाला दिलेलं असतं. तुम्हाला फक्त फॉर्म्युले व्यवस्थित पाठ पाहिजेत आणि युनिट्स जे आहेत त्याचे किंवा युनिट कन्व्हर्जन जे आहे ते जमलं पाहिजे. सो न्यूमेरिकल्स आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करत आहोत. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे कन्व्हर्जन्स आहेत. अल्किल हॅलाइडला अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करा, अल्कोहोलला अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट करा, अल्डिहाइडला परत अमाइन्समध्ये कन्वर्ट करा, अमाइन्सला परत अल्किल हॅलाइडमध्ये कन्वर्ट करा. अशा वेगवेगळ्या ज्या रिएक्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, अल्डिहाइड टू कीटोन, कीटोन टू इथर, इथर टू परत अल्किल हॅलाइड, हे जे कन्व्हर्जन्स आहेत त्याच्या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहेत. आणि ह्या रिएक्शन्स कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या, त्याच्या ट्रिक्स काय असतात, खूपच सोप्या पद्धतीने आपण जाणार आहोत. त्याच्यानंतर प्रिपरेशन्स, वेगवेगळे कंपाऊंड जे आहेत, हाऊ टू प्रिपेअर अल्कोहोल्स, हाऊ टू प्रिपेअर अल्डिहाइड्स, हाऊ टू प्रिपेअर अल्किल हॅलाइड्स, हाऊ टू प्रिपेअर अमाइन्स, हे जे सगळे प्रिपरेशन मेथड्स आहेत त्याच्याबद्दल आपण त्याच्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. त्याचबरोबर केमिकल रिॲक्शन्स, वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन याच्या संदर्भातच असणार आहेत. ऑल नेम रिएक्शन्स, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जेवढे काही नेम रिएक्शन्स आहेत त्या आपण या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये डेलीच्या डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर वेगवेगळे जे रिएजंट्स आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट्स असतील, रेड्युसिंग एजंट्स असतील, सो जे पण काही केमिकल रिएक्शन घडवून आणणारे रिएजंट्स आहेत त्याच्या संदर्भात आपण इथं डिस्कशन करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो की खूपच महत्त्वाचा आहे तो म्हणजेच जोपर्यंत आपण विद्यार्थी मित्रांनो MCQची प्रॅक्टिस करणार नाही, क्वेश्चन प्रॅक्टिस हे कुठल्याही सिलेबसचं अंतिम ध्येय असतं. तुम्हाला जर एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स पाहिजे असतील, 70 of 70 इन बोर्ड्स किंवा 100 of 100 इन CET और 100 नीट अँड JEE, तर या सगळ्या एंट्रन्स एक्झाममध्ये जर तुम्हाला 100% किंवा चांगले मार्क्स पाहिजे असतील तर क्वेश्चनची प्रॅक्टिस खूप आवश्यक आहे. सो MCQ प्रॅक्टिस आणि त्याचबरोबर PYQs. आता ज्यावेळी आपल्याला परीक्षा द्यायची 2026ला, तर तुम्हाला मागचे किमान 4-5 वर्षाचे जे PYQs आहेत ते तुम्ही स्वतःहून असं सेल्फ, तुम्हाला टाइम निघत नाही, तुम्ही करू शकत नाही, अडचण आली की थांबता, सोडून देता, अपयश आल्यासारखं वाटतं. पण आता लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये तसं होणार नाही. केमिस्ट्रीची भीती अगदी तुमच्यापासून दूर घालवणार आहे मी, कारण केमिस्ट्री फक्त तुम्हाला डोक्यानेच नाही तर तुमच्या हृदयात बसवण्याचं काम आपण करणार आहेत केमिस्ट्रीच्या बाबतीत. पहा, त्यानंतर जे एक्सरसाइज क्वेश्चन्स असतात मित्रांनो, मग स्टेट बोर्डचं बुक असेल किंवा NCERT बुक असेल त्याच्यामध्ये जे एक्सरसाइज क्वेश्चन्स आहेत त्याच्याबद्दल आपण लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट पॉईंट इज इंटेक्स क्वेश्चन्स. मग NCERTचे इंटेक्स क्वेश्चन असतील किंवा स्टेट बोर्डचे यूज युअर ब्रेन पॉवर असेल, इंटरनेट माय फ्रेंड असेल, ट्राय दिस असेल, ऑल टाइप्स ऑफ जे बॉक्सेस आहेत ते सुद्धा सर्व आपण इथं करून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं हे लाईव्ह स्ट्रीमिंग अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खूप खूप महत्त्वाचा असणार आहे. पण हा सगळा कंटेंट तुम्ही विचार करा, एकदम तर नाही होणार. सो इट नीड्स डेली प्रॅक्टिस. आपल्याला हे 1 आणि 2 दिवस लाईव्ह येऊन चालणार नाही, तर आठवड्यातले आपण सोमवार ते शुक्रवार, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार 5 दिवस डेली लाईव्ह येतोय मी. संध्याकाळी 10 ते 11 ही तुमच्यासाठी बॅचेस असणार आहे आणि या बॅचला कुठलीही फीस नसणार आहे मित्रांनो, अगदी 100% फ्री हे लाईव्ह स्ट्रीमिंग बॅच आहे तुमची. सो कुठल्याही स्पेशल मेंबरसाठी नाही, महाराष्ट्रातील कुठलाही विद्यार्थी या लाईव्ह स्ट्रीमिंगला जॉईन होऊ शकतो. तर तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि त्यांनासुद्धा या लाईव्ह स्ट्रीमिंगचा फायदा नक्की होईल. अजून तुमचे काही जर क्वेश्चन्स असतील तर ते आपण डायरेक्ट लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये बघूयात. आता केमिस्ट्रीची भीती तुमच्या मनातून काढून टाका, कारण आपण भेटतोय डेली 10 to 11 PM. थँक्यू.